3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. आणि आता पाहूयात 3 मिनिटात 30 बातम्या. वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक ते म्हाडा कार्यालयापर्यंत स्कायवॉक उभारला जातोय. हे काम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे. मात्र या कामाचा खर्च 17 कोटी रुपयांनी वाढला. या कामामुळे काही जलवाहिन्या बाधित होत असल्यामुळे त्या स्थलांतरित करण्याच्या कामासाठी हा खर्च आला. पश्चिम रेल्वेच्या टीसींना कौशल्य वाढवण्यासाठी प्रशिक्षण दिलं जात आहे. आतापर्यंत 800 कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण पूर्ण झालं. बनावट तिकीट ओळखणं, विना तिकीट प्रवाशांना ओळखणं असे धडे टीसींना दिले जातात. भिवंडीत 1 किलो 904 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. गुन्हे शाखेच्या युनिट 2नं कारवाई केली. पोलिसांनी या कारवाईत एकाला अटक केली असून त्यांच्याकडनं 1 पिस्तल आणि 1 जिवंत काडतूस जप्त केला. चोरी प्रकरणात फरार असलेल्या आरोपींना कल्याण तालुका पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी थेट यूपीमधून अटक करून गुन्ह्याचा छडा लावला. या कारवाईत आरोपीकडनं 7 लाखांची रोकड जप्त झाली. सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खायला दिल्याबद्दल न्यायालयानं एका व्यावसायिकाला दोषी ठरवलं. या कृत्यामुळे आरोग्याला धोका निर्माण झाला असून सरकारी आदेशाचं उल्लंघन केल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं. मुंबई महापालिकेनं बीकेसीमधील बुलेट ट्रेनच्या कामं थांबवण्याची नोटीस बजावली आहे. वायू प्रदूषण नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणात कामं थांबवण्याची नोटीस पाठवली. तर बुलेट ट्रेन कंत्राटदारांना बजावलेली ही दुसरी नोटीस आहे. पंतप्रधान मोदींच्या परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाला कमी प्रतिसाद मिळाल्यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं महाराष्ट्राच्या शिक्षण विभागावर नाराजी व्यक्त केली. कार्यक्रमासाठी केवळ 2,75,000 विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांची नोंदणी झाल्याने नाराजी व्यक्त केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आर्थिक घोटाळ्यांचे प्रकार वाढलेत. एसबीआयच्या देशभरातल्या शाखांमध्ये गेल्या 22 महिन्यात 15,000 सायबर घोटाळे घडलेले आहेत. भारतीय लष्करानं सोशल मीडिया वापराबाबतच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल केला. त्यामुळे आता सेनेतील अधिकारी आणि जवान इंस्टाग्रामवर खाते उघडू शकणार आहेत. मात्र जवानांना इन्स्टावर कुठलीही पोस्ट करता येणार नाही. तर कोणत्याही पोस्टला लाईक करणं नियमभंग ठरणार आहे. गेल्या 8 महिन्यात मध्य रेल्वेच्या पुणे, मुंबई, भुसावळ, नागपूर आणि सोलापूर विभागात तब्बल 27 लाखांहून अधिक फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आलेली आहे. पुणे विभागात 3 लाखांहून अधिक प्रवाशांकडून दंड वसूल केला. देशामधील कॅब बुकिंग सेवा क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले. त्यानुसार रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं मार्गदर्शक तत्त्व जाहीर केली आहेत. या अंतर्गत प्रवाशांसाठी बुकिंगच्या वेळी महिला चालक निवडण्याचा पर्याय देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. एसटी महामंडळाला लक्ष्यापेक्षा कमी उत्पन्न मिळाल्यास डेपो मॅनेजरसह विभागीय अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे कमी उत्पन्न मिळवणाऱ्या व्यवस्थापक, विभाग नियंत्रक आणि विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांना समज देण्यास सुरुवात केली आहे. मात्र त्यानंतरही उत्पन्नात वाढ न झाल्यास कठोर कारवाई केली जाईल. एसटी महामंडळाच्या 48 मोठ्या बसेस स्थानकांवर महिला सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. स्वारगेटमधील महिला अत्याचाराच्या घटनेनंतर महामंडळानं महिला सुरक्षेला प्राधान्य दिलं. त्यानुसार एसटीनं प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महिला सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवली आहे.